नमस्कार मित्रांनो, आज न्यू व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज तीर्थक्षेत्र पाडे या गावात महादेव टेकी या ठिकाणी वैकुंठ चतुर्दशी निमित्त कशा प्रकारे कार्यक्रम साजरा केला जातो हे तीर्थक्षेत्र पाडे गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार साहेब, इथं कशा प्रकारे कार्यक्रम कधीपासून सुरू होतो आणि कधी संपतो त्या थोडक्यात रूपरेषा सांगा कार्यक्रमाची। वैकुंठ चतुर्थी हा कार्यक्रम यशवंत बुवापासून म्हणजे पूर्वकाळपासून चालत आलेला आहे। भक्त लोक संपूर्ण देवाची पूजा अर्चा आणि हे म्हणजे देवाची आराधना करण्यासाठी पूजन करण्यासाठी पिंड बांधण्यासाठी पूर्वीपासून हे चालत आहे आलं आहे। वैकुंठ चतुर्थी दिवशीच्या आदल्या दिवशी सगळ्या माळा बिळा होऊन तयार करायची ही संपूर्ण 5-7 माणसं घेतली आणि हे माळा बिळा बांधून ठेवून सगळं वैकुंठ चतुर्थी दिवशी सकाळी अभिषेक करून महादेवाचा अभिषेक करून 12 वाजता पूजेला सुरुवात करायची। 12 वाजता पूजेला सुरुवात बांधायला पूजा हा माळा बांधून पूजा जवळजवळ 4-5-6 वाजता पूजा तयार व्हायची। त्याला मेन हार घालायचा आणि आरती घ्यायची। आरती होणार महादेवाची आरती झाल्यानंतर मग सगळे भाविक लोक पाया पडायला दर्शनासाठी सगळ्या गावातील भाविक लोक भक्त लोक यायचे। बायका माणसं सगळं पोराबाळा सकट आणि इथं पूजन करायची। इथं भजनाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम रसाळ उत्सव असायचा। देवाचे देवळ 2 आहे, तिकडे एक आहे आणि हे महादेव टेकीचं म्हणून एक आहे। असा जागृत देवस्थान ह्या देवालयाची पूजा अर्चा पूर्वपासून यशवंत बुवा म्हणून यशवंत ढाणे हे करत होते म्हातारा बाबा। त्याच्यानंतर आमचे वडील बी करत होते आणि त्याच्यानंतर आम्ही आपल्या सेवेला शिंगून येतो। तुमच्या अगोदरपासून चालत आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपलं आम्ही बी शिंगून त्याच्या मागोमाग आपलं परंपरा चालू झाली आहे। आणि संध्याकाळी कधी विसर्जन करते म्हणजे विसर्जन ही संध्याकाळी भजन झाल्यानंतर 12-1च्या टायमाला पूजा उतरून अभिषेक करून संपूर्ण परत महाप्रसाद संध्याकाळी म्हणजे सकाळी दुपारी 4 वाजता महाप्रसाद म्हणून भंडारा करतो। आणि कार्यक्रम 12 वाजता संध्याकाळी संपले। हो, धन्यवाद साहेब। एकदा शिंग वाजवतो। तुझ्या